नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींची बँकेत प्रचंड गर्दी झालेली आहे। 2100 रुपये त्यांचे जे जमा झालेले आहेत ते आता पाहण्यासाठी लाडक्या बहिणी खूप खुश झालेल्या आहेत। 2100 रुपये काही महिलांच्या अकाउंटमध्ये आता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। नवीन वेळापत्रक आलेलं आहे। आता वेळापत्रक कशाचं आहे बघा, आपण कोणत्या जिल्ह्यात आता वाटप होणार आहे, आता महत्त्वाचे 12 जिल्हे कोणते आहेत ती यादी आपण तुम्हाला सांगणार आहोत। पोस्टात काही जणांचे पैसे येणार नाहीत, लक्षात घ्या, मोठी अपडेट आहे। पोस्टात पैसे नाही, कुठल्या काही बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार नाहीत। कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या बँकेत पैसे येणार आहेत हे आपण पाहणार आहोत, कारण सरकारने आता शपथविधी अगोदरच पैसे वाटपाचे जे काही कार्यक्रम आहे त्याला सुरुवात केलेली आहे। आजपासून सुरुवात झालेली आहे। पुढे 2 ते 3 दिवस 3-4 दिवस म्हणजे पुढे हा कार्यक्रम चालू राहणार आहे। लक्षात घ्या, तुमच्या अकाउंटमध्ये अजून पैसे आले नसतील तर काही महत्त्वाच्या चुका तुमच्याकडून झाल्या असतील, महत्त्वाची कामं तुमच्याकडून राहिलेली असतील तर तीच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे, लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण लाडक्या बहिणी खूप प्रतीक्षित आहेत। तुम्हाला माहिती आहे की किती दिवस झाला आपण लाडक्या बहिणी ह्याच्यामध्ये वाट पाहत आहोत, परंतु आज सोन्याचा दिवस उगवलेला आहे। प्रचंड गर्दी आता आपल्याला बँकेमध्ये पाहायला मिळते का ते आपण तुम्हाला मी सांगणारच आहे। पुढे 3 ते 4 मुद्दे आहेत, ज्या मुद्द्यांवरून हे नवीन वेळापत्रक आलेलं आहे आणि नवीन यादी सुद्धा आलेली आहे 12 जिल्ह्यांची। आणि पोस्टा संदर्भात जर तुमचं पोस्टाचं अकाउंट असेल तर एक मोठी तिथं बातमी आहे तुमच्यासाठी। आणि काही महत्त्वाच्या बँका आहेत, याच बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। लक्षात घ्या, मी व्यवस्थित तुम्हाला नीट वेगळं सगळं सांगणार आहे। फक्त एकच विनंती आहे, व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे आणि तुम्हाला किती पैसे आलेत हे आपल्याला सांगायचे। लक्षात घ्या, आपण भरपूर महिलांशी आता आपण लाडक्या बहिणींशी आपण संवाद साधत आहोत, तर असं आपल्या ध्यानात आलेलं आहे की भरपूर जणांना 7500 अजूनही आलेले नाहीत, बरोबर। मागचे जे 5 हप्ते आहेत ते अजूनही आलेले नाहीत। कोणाकोणाला फक्त 4500 रुपयेच आलेले आहेत, 3000 आलेले नाहीत। म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर असे मिळून 3 हप्ते, त्यात जर बघितलं तर आपण 1-2 हप्त्यांचे 3000 आणि ह्याचे 2100 रुपये असे मिळून काही महिलांना 5100 रुपये येतील, नाहीतर काही महिलांना 7500 आणि हे 2100 असे मिळून 9600 रुपये लाडक्या बहिणींच्या अकाउंटला हे इथं येणार आहेत। लक्षात घ्या, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। आता आपण बघणार आहोत नेमकं कुठल्या बँकेमध्ये काय होणार आहे। आता तुम्हाला माहिती आहे की लाडक्या बहिणींना इथं काही लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे, परंतु तुमच्या अकाउंटला आले नसेल तर एक मोठा प्रॉब्लेम तुमच्याकडून झालेला असेल, तो म्हणजे बँक अकाउंट संदर्भात। लक्षात घ्या, आता RBIने काही महत्त्वाचे नियम काढलेले आहेत, त्या नियमानुसार काही बँका तिथं ब्लॉक झालेल्या आहेत। तुम्ही बघितलं असेल, लाडकी बहीण योजनेला जर तुम्ही अकाउंटला लॉग इन केलं असेल तर तुम्हाला तिथं प्रामुख्यानं 2 ते 3 रिझन दिसत आहेत तुम्हाला। एक तर म्हणजे आधार कार्ड इनॅक्टिव्ह असं दिसतंय बघा तुम्हाला, आणि दुसरं म्हणजे आधार कार्ड डझंट मॅप, आणि तिसरं युअर बँक अकाउंट इज ब्लॉक्ड। लक्षात घ्या, हे 3 कारणं आहेत महत्त्वाची, ज्याच्यामुळं तुम्हाला तिथं पैसे आलेले नसतील। आणि अजून म्हणजे पुढचं कारण म्हणजे काय, तर तुमचं जे काही महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुम्ही आपण आता काही निकष किंवा काही महत्त्वाचे नियम आहेत त्याची सुद्धा यादी सांगणार आहोत, त्याच्यामध्ये तुम्ही बसत नसाल किंवा तुमचा जो नवीन RBIचा रूल आलेला आहे त्या RBIनुसार तुम्ही सुद्धा तुमचा अकाउंट तिथं ब्लॉक झालेला असेल। आणि सगळ्यात विशेष म्हणजे जे काही सरकारने नियम लावले होते त्या नियमांमध्ये सुद्धा तुम्ही बसत नसाल, ह्याच्यामुळे सुद्धा आलेले असेल। नाहीतर तुमचा जो जिल्हा आहे त्याचं आज वितरण होणार नसेल, हे एक त्याच्यामध्ये प्रामुख्यानं कारण असू शकतं। लक्षात घ्या, काही महत्त्वाचे नियम आपण तुम्हाला सांगणार आहोत, काही महत्त्वाचे जिल्हे इथं आपण पाहणार आहोत। आता नियम क्रमांक 1 तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळेस आपण लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत होतात त्यावेळेस मात्र असं झालं की ज्या काही श्रीमंत बाया होत्या त्या श्रीमंत बायकांनी काय केलं आहे, ज्यांच्याकडे स्वतःची नोकरी आहे 50-60 हजार रुपयाची, ज्यांच्या घरी सगळे म्हणजे 4 व्हीलर आहेत, बंगला आहे, चांगलं व्यवस्थित आहे, अशा महिलांनी सुद्धा काय केलेलं आहे, तिथं फॉर्म भरलेला आहे। हो, आणि हे सरकारच्या ध्यानात आलेलं आहे, त्यामुळं सरकारची कुठंतरी फसवणूक झालेली आता सरकारला पाहायला मिळत आहे। त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा कसून चौकशी सुरू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये 3 ते 4 पॅरामीटर म्हणजे काय, 3 ते 4 असे मुद्दे ठेवलेले आहेत। त्या मुद्द्यांवरती आता एकतर त्या लाडक्या बहिणीकडून पैसे वसूल केले जातील किंवा कारवाई सुद्धा केली जाणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर लाडक्या बहिणींना पहिलं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कुठल्याही म्हणजे 2.5 लाखांपेक्षा एक तर तुमचं जास्त उत्पन्न असायला नाही पाहिजे। तुमच्याकडं पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असणं गरजेचं होतं, परंतु तिथं काय केलंय, सरसकट महिलांनी त्यावेळेस फॉर्म भरले आणि जे काही खरंच गरजू महिला होत्या त्या महिलांना मात्र तिथं पैसे आले नाहीत। तुम्ही बघितलं असेल, भरपूर अशा गरजू महिला आहेत ज्यांना पैसे आलेले नाहीत। कोणाला वाटतं की खरंच इथं लाडक्या बहिणी ज्या होत्या गरजू यांना पैसे आधी मिळायला पाहिजे होते आणि नंतर त्या महिलांना पण मिळायला पाहिजे होते, पण नंतर मिळायला पाहिजे होते, परंतु असं झालं नाही। तिथं सरसकट पैसे त्यावेळेस देण्यात आले, परंतु ह्यांना पैसे देण्याच्या नादात त्यांचं काही लाडक्या बहिणींकडे
लक्ष गेलं नाही आणि सरसकट पैसे तिथं वाटप झाले नाहीत. परंतु आता ते ध्यानात आल्यामुळं लक्षात घ्या, काही महत्त्वाचे जी काही महिला होत्या त्या मागच राहिलेल्या आहेत. आता दुसरं कारण म्हणजे काय, तर तुमचा जिल्हा त्यात नसेल. आज जे वाटप सुरू आहे त्या जिल्ह्यांमध्ये तुमचा कदाचित जिल्हा सुद्धा नसेल. आता लक्षात घ्या, ज्यावेळेस पैसे वाटप करतो त्यावेळेस ते अशी जिल्हे निवडतात सुरुवातीला ज्यांना तिथं खरंच गरज आहे. आता आपण बघितलं तर सध्या पुणे मुंबई इथं सध्या तरी तुम्हाला बघायला भेटते की कमी वाटप होणार आहे. परंतु इकडं धुळे, नंदुरबार, तिकडं अजून पुढे जर आपण बघितलं अमरावती, नागपूर अशा ठिकाणी जास्त, आज जळगाव अशा ठिकाणी आज आपल्याला तिथं पाहायला मिळत आहे. मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये थोड्या प्रमाणात तिथं आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर अशा महत्त्वाचे काही जिल्हे आहेत त्यांना आज पैसे येणार आहेत. तुम्हाला एक काम करायचं आहे, तुमचा जिल्हा कोणता आहे ते तुम्हाला कमेंट करून सांगायचं, म्हणजे आम्ही तुम्हाला व्यवस्थित सांगू की तुमचा जिल्हा आज पैसे येणार आहेत का, उद्या येणार आहेत का, परवा येणार आहेत, हे महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे तुमची बँक कोणती आहे हे तुम्हाला सांगायचं. लक्षात घ्या, बँकच तुम्हाला माहिती पाहिजे बँकेमध्ये काय झालेलं आहे. कारण की काही महत्त्वाच्या ज्या बँका होत्या, छोट्या छोट्या बँका, ह्या छोट्या छोट्या बँकाचं विलिनीकरण, म्हणजे जर समजा 2 छोट्या बँका होत्या त्या दोन्ही बँका एकच झालेल्या आहे. त्यामुळं यांचं झालं असं की प्रत्येक बँकेला बघा एक IFSC कोड असतो जो ट्रान्झॅक्शनसाठी महत्त्वाचा असतो. तर IFSC कोड ज्यावेळेस दोन्ही बँकेचा दोन्ही वेगवेगळा होता आणि तो एक झाला, त्यावेळेस तो IFSC कोड चेंज झाला आणि मग तुमचं अकाउंट तिथं चुकीचं झालं किंवा तुमचं अकाउंट ब्लॉक झालं गेलं, त्यामुळे तुम्हाला तिथं दिसत आहे. तिसरं म्हणजे तुमचं आधार कार्डच लिंक नाही आहे. मातांनो, अजूनही तुमचं आधार कार्ड लिंक नाही आहे. मी आज जवळपास भरपूर जणांचे चेक केलेले आहेत, अजूनही आधार डझन मॅप आहे. तर तुम्हाला आजच बँकेमध्ये जायचं आहे. काय कारण आहे विचारायचं आहे बँकेला की बाबा माझं आधार कार्ड अजून का लिंक होत नाहीये, याच्यासाठी तुम्हाला बोलावं लागेल. जर तुम्ही नाही बोलले तर तुमचा प्रॉब्लेम होणारच आहे. तुम्हाला पैसे तिथं येणार नाहीत. लक्षात घ्या, शेजारच्या काकीला पैसे येतील, मावशीला पैसे येतील, परंतु तुम्हाला पैसे येणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला आजच बँकेत जावं लागणार आहे.